ಫಸ್ಟ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ಮರುದಿನ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಜನರ ಗುಂಪು ಯೇಸು ಯೆರೂಸಲೇಮಿಗೆ ಬರುತ್ತಾನೆಂಬ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿ ಖರ್ಜೂರದ ಗರಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆತನನ್ನು ಎದುರುಗೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಊರಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು, ಹೋಸನ್ನ, ಕರ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಬರುವವನಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ, ಇಸ್ರಾಯೇಲಿನ ಅರಸನಿಗೆ ಶುಭವಾಗಲಿ ಎಂದು ಆರ್ಭಟಿಸಿದರು. हालेलुया. या वचनाच्या अगोदर, याच्या अगोदर थोडं वाचलं तर आम्हाला काय कळतं, तर एक येशू शिंगरू म्हणजे गाढवाचा पिल्लू ना, गाढवाचा पिल्लू. देवाच्या वचनामध्ये जास्त मेंढपाळ, मेंढरा, गाढवाचा जास्त देवाने उपयोग केलेला आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा लाबानाचा गाढवा होता, ते गाढवाच्या द्वारे देव बोलला. म्हणजे गाढव, मेंढपाळ हे जास्त देव त्यांना जास्त त्यांच्यावर प्रेम करायचं आणि त्यांनाच वापर करायचा त्यांचं गाढवाचा, मेंढरांचं. इकडं येशू यरूशलेममध्ये म्हणजे आगमन म्हणतात, काय म्हणतात, यरूशलेममध्ये प्रवास करता असताना येशू राजांचा राजा, देवांचा देव, पृथ्वीने आकाश निर्माण करता देव, तो त्याला पाहिजे असेल तर तो घोड्यावर प्रवेश करू शकला असताना, हत्तीवर, घोड्यावर, सिंहावर, चांगले चांगले प्राणीवर तो बसून प्रवेश करू शकला असताना देवाने गाढवालाच का निवडले? हालेलुया. देवाने गाढवालाच का निवडले? देवाने गाढवाला कशाला निवडले म्हटलं तर, आपण सगळं गाढवासारखे होतं प्रियानं. आम्ही काय ज्ञानवंत, मोठे शिकलेलो, मोठे नोकरी करणारे, इंजिनियर, डॉक्टर, मोठे बुद्धिवंत आहो का? बुद्धिमान आहो का आम्ही? देवाच्या दृष्टीने आम्ही गाढवासारखं. हालेलुया. लोकांच्या दृष्टीने सुद्धा गाढवासारखं आहे, जगाच्या दृष्टीने सुद्धा आम्ही. यांना काही वेळ लागलाय का? हे मी येशू करून चर्च म्हणून मंदिरामध्ये जातात, यांना वेळ लागलाय असं लोक म्हणतात ना आम्हाला. लोकांच्या दृष्टीने सुद्धा गाढवासारखं. म्हणून देवाने गाढवासारखं असलेल्या आम्हाला देवाने निवडलं. आणि बघा, येशू सोबत गाढवाचा सुद्धा सन्मान होत आहे, सत्कार होत आहे तिकडं. येशू गाढवावर बसून यरूशलेममध्ये प्रवास करता असताना, गाढवावर बसून जात असताना काय लोक जाळी ठेवायचे, काय लोक फुला फेकायचे, काय लोक शाल घालायचे आणि येशूला ओसाना 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 म्हणायचे. असं इकडून लोक तिकडून लोक, मधून येशू गाढवावर बसून. येशूच जेव्हा गाढवाला बघा, कोण सत्कार करत नाही, सन्मान करत नाही गाढवाला. जेव्हा येशू गाढवावर बसला तेव्हा येशूच्या सत्कारासोबत गाढवाचा सुद्धा सत्कार झाला. हालेलुया. येशूचा सत्कार झाला, कारण ते सत्कार येशूलाच केले होते, पण गाढवाला सुद्धा ते सत्कार भेटलं, कारण गाढवावर येशू होता ना. हालेलुया. ॲक्च्युली गाढवाला आम्ही सत्कार करतो का? गाढवाला अजून गाढवावर ओझं टाकून आम्ही नेतो, गाढवाला ओझं घालून काहीतरी कामासाठी वापर करतो मी गाढवाला. हालेलुया. पण येशूने गाढवाला वेचून, गाढवासारखे असलेल्या आम्हाला वेचून, जेव्हा येशू गाढवावर बसला तेव्हा गाढवाचा सत्कार केला झाला. तिकडं येशू सोबत गाढवाचा सुद्धा सत्कार झाला. मग गाढव ना असं मातीच्या जमिनीत गेला नाही. येशू पुढे झावळ्या टाकायचं, शाल टाकायचं, फुलं टाकायचं. गाढव सुद्धा ते शालवर, फुलावर, जावळ्यावर चालत गेला. गाढवावर सुद्धा, गाढवाचा सुद्धा सत्कार झाला का नाही? हालेलुया. त्याचप्रमाणे जेव्हा येशू, मी एक गाढव आहे, गाढवासारखा आहे मी, देवाने मला निवडले त्याच्या सेवेकरिता. गाढव असलेला मला देवाने निवडून जेव्हा माझ्यामध्ये येशू येतो, येशू माझ्यावर बसतो, जसा गाढवावर येशू बसतो तसा माझ्यावर येशू बसतो, तेव्हा माझा सुद्धा सत्कार होईल देवा. हालेलुया. जेव्हा येशू आमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये बसतो, जेव्हा आमच्या आत येतो येशू, तेव्हा जसा गाढवाचा सत्कार झाला त्याचप्रमाणे येशू आमचा सत्कार सुद्धा करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जास्त येशूना, मेंढरा बघा, मेंढपाळाला सोडून कुठे पळतात का?
अजून बकऱ्या ना पळून पळून डोंगरात पळून जातात बकऱ्या. मेंढरं ना तसं करत नाही. मेंढरं फक्त मेंढपाळाच्या मागं फिरते. मेंढपाळाला सोडून कुठेच जात नाही ती. मेंढराचं खालीच मान असतं, वर मान करून कुठे असं करतात. फक्त खाली खाली बघून खायचं फिरायचं मेंढरांचं. गाढव सुद्धा तसंच, गाढवाचाच वापर सुद्धा तसंच. म्हणून जास्त येशू मेंढरावर आणि गाढवावर जास्त प्रेम दाखवलं येशूने. त्याचप्रमाणे मेंढरासारखं आणि गाढवासारखं जिंदगी आमचं होतं. देवाने आम्ही मेंढराला गाढवासारखे असलेल्या देवाने आम्हाला निवडून त्याने आम्हाला सत्कार केलं, सन्मान केलं. त्याच्या सेवेला योग्य असं दास म्हणून त्याला दासी म्हणून त्याने निवडले आम्हाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव हे वचन आशीर्वादित करू दे. वेळ सुद्धा जास्त झालेला आहे. आम्ही आता डायरेक्ट प्रार्थनेसाठी जाऊया. देव या ऐकलेल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे वचन आशीर्वादित करू दे. आमेन.